अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचार नियोजनाबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे। भारतीय जनता पक्षाच्या महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचार नियोजनाची बैठक उत्साहामध्ये संपन्न। डॉक्टर सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन। स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांची जनसेवा घराघरात पोहोचवा, कार्यकर्त्यांना आवाहन। राहुरी पाथर्डी नगर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचार नियोजनाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहामध्ये पार पडली। या बैठकीमध्ये माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप तसंच उमेदवार अक्षय कर्डिले यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। यावेळी बोलताना माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितलं की राज्यामध्ये बारामती आणि राहुरी इथं पोटनिवडणुका होत असून महाविकास आघाडीनं बारामतीसाठी जो निकष लावला तो राहुरीसाठी लावला नाही। मुख्यमंत्री आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यामध्ये चर्चा होऊनही महाविकास आघाडीनं उमेदवार दिलाय, हे पवारांचं षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला। विखे पाटील पुढे म्हणाले की विखे कुटुंबानं अनेक वर्ष जनतेची सेवा केली असून जनतेच्या आशीर्वादानं अक्षय कर्डिले हे निश्चित आमदार होतील। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्याबद्दल दाखवलेली संवेदनशीलता ही कौतुकास्पद आहे। साखळी पाणी योजनेबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांनी संघर्ष करून ही योजना पुढे नेली। स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचे स्वप्न होते की शेतकऱ्यांची शेती ही बागायत व्हावी, त्या योजनेसाठी निधी मंजूर करून आणण्यात आला असून याचं श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जातं। तसंच त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं की राहुरी पोटनिवडणूक ताकदीनं लढवा, कोणी गाफील राहू नका, सर्वांना सोबत घेऊन प्रचार यंत्रणा मजबूत करा। स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी 25 ते 30 वर्ष नगर तालुका हा एकसंघ ठेवला। त्यांच्या जनसेवेची परंपरा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा आणि त्यांच्या विकास कामावर मत मागा। अक्षय कर्डिले यांना आमदार करून त्यांचं स्वप्न पूर्ण करा। या बैठकीमध्ये आमदार संग्राम जगताप यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत सांगितलं, बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले हे मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील। स्वर्गीय अजितदादा पवार आणि स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं काम करावं। उमेदवार अक्षय कर्डिले यांनी उपस्थित सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले। या बैठकीस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। नाही, आता लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये संविधानाने दिलेल्या अधिकाराने प्रत्येक जणाला स्वातंत्र्य आहे आपलं अर्ज भरण्याचा। मला असं वाटतं अहिल्यानगरमध्ये बारामतीपेक्षा बरी परिस्थिती दिसते। आपले तरी 7 अर्ज आहेत। बारामतीमध्ये स्वर्गीय दादांसारखं नेतृत्व आणि ज्या परिवाराने बारामती घडवलं तिथं देखील 22 अर्ज माझ्या मते राहिलेले आहेत। आम्ही आपल्याकडे 32 अर्ज होते, आम्ही बऱ्याचशा लोकांना विनंती केली आणि कुठेतरी 7 अर्जांवर येऊन ही निवडणूक येऊन थांबलेली आहे। तर आता निवडणूक लागलेली जरी असली तरी मला असं वाटतं की स्वर्गीय कर्डिले साहेबांचं जे काम राहिलेलं आहे राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये, पालकमंत्री महोदयांच्या जिल्ह्यामध्ये नेतृत्वामध्ये जे कामं झाले त्या आधारावर अक्षय कर्डिले हे जनतेच्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे आमदार म्हणून आपल्याला येत्या 4 मेला दिसतील। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, राहुरी।